रात्रीचे 11 वाजले आणि गाईज आम्ही बघा कुठे आलो हॉटेलला, पनवेलच्या पुढे साई कृपा. तांदळाची भाकर आहे, बघा तांदळाची भाकर आहे, रोटी एक मागवली आहे आणि आपलं चिकन आहे. काय इथला फेमस लपेटा बघू, टेस्ट करून कसं लागतो बघ जरा, खाऊन कसं लागतंय. थोडी पब्लिक बोलतात की एवढं बेस्ट आहे बेस्ट आहे. हा मस्त टेस्ट आहे. माझी बर्थडेची पार्टी बघा काही चिकन गावठी कोंबडा एवढा भारी आहे ना, छान तुकडे. काय तिथला फेमस चिकन लपेटा मुंबईवरून खास एक खायसाठी इथं आलोय मी. तिचा बड्डे होता म्हणून आज खायसाठी आणलोय. बघू टेस्ट करून. सेम गावठी कोंबडा ना, कशी हो टेस्ट? एक नंबर टेस्ट आहे, जसं ऐकला होता तसं भारी टेस्ट आहे. स्टीम राईस मागवलं गाईस आम्ही बघा. भाकर मागवली. भातावर कसं लागतं गाईस? आता थोडसा भात घेतलाय मी. गाईस पोट भरून जेवलो आणि खूप छान वाटलं. एवढे लांब आलं पण काहीतरी फायदा झालं, छान वाटलं आम्हाला. जेवण खूप सुंदर होतं. रात्री 12 वाजले आणि आम्ही हॉटेललाच होतो अजून. सुना काढ ना मध्ये. बिल पे करतात ते आता. गाईस आम्ही जेवलो आता आम्ही निघालो आहे घरी जायला. 12 वाजून गेले आणि खूप उशीर झालं. आता आपल्याला जायचं. आम्ही पनवेलच्या पुढे आलो, शिरडोन गावाच्या पुढे आलो. हे पहा खूप छान लागलं जेवण. गाईस आम्ही आता चाललो बघा. साईबाबाची मूर्ती खूप छान तुम्हाला दाखवतो बघा गाईस. पक्षी आहे बघा, मुलांना खेळण्यासाठी पण आहे बघा.
गायस आज मी आलो होतो बायकोचा बर्थडे सेलिब्रेशन करायला. तर गायस आम्ही आज आलो होतो इथं साई कृपा फेमस लपेटा खायला. गायस इथला फेमस लपेटा खूप चांगला होता. चिकन लपेटा आम्ही मागवला होता, खूप मस्त होता. तर गायस आता रात्रीच्या वाजल्यात 12:30. आता आम्ही चाललोय घरी. इथून आम्हाला घरी जायला कमसे कम 1.5-2 घंटे लागेल, कारण की आम्ही आणली बाईकवरती जाणार आहे आम्ही घरी. कसं लागलं जेवण? एक नंबर पूर्ण फुल. बर्थडेचा मजा आला.